नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी जेवढे काही आपले PYQ बेस्ड क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी मित्रांनो अनालिसिस करत आहोत. त्यासोबतच मित्रांनो एक्सपेक्टेड स्वरूपात देखील मित्रांनो आपण आपल्या रेग्युलरली व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग जो की 4 आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाची काही आपण अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न पाहणार आहोत. आणि हे प्रश्न यामध्ये काही मित्रांनो जे आपले रिसेंटली 2025ला झालेली मित्रांनो जी TET एक्झाम आहे त्यामधले देखील प्रश्न आहेत व त्यासोबतच त्या प्रश्नांना अनुसरून जे की तुमच्या 2026च्या आपल्या TET एक्झाममध्ये येणारी महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपण कव्हर केलेली आहे. त्यामुळे काळजीपूर्वक पहा, कोणताही प्रश्न या ठिकाणी तुम्ही मिस जो आहे मित्रांनो करू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओचे सर्व काही पार्ट त्या ठिकाणी पाहता येणारे असतील. तर प्रश्न पहिला असा आहे पहा आपला या ठिकाणी, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? तर हा क्वेश्चन जे की रिसेंटली विचारला गेलेला आपल्या TET एक्झाम मधलाच क्वेश्चन आहे. तर एकूण नामे किती आहेत या वाक्यात असं विचारलेलं आहे. तर एकूण किती नामे होती? तर ती होती ऑप्शन नंबर 1 जे की 4 होती. या वाक्यामध्ये पहिलं जे नाम आहे ते आहे बेंदूर, दुसरं आहे जे की सण भागात आणि जे चौथं आहे जे की महिन्यात. ही जी आहे 4 नामे यामध्ये आलेली होती. म्हणून पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होतं. त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा, पुढीलपैकी वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर यामध्ये जे आहे जो काही अधोरेखित आहे, अधोरेखित यामध्ये काय आहे तर संकटे हा जो शब्द यामध्ये अधोरेखित आहे. तर लक्ष्मीबाईवर एकामागो एक अनेक संकटे आली. तर यामध्ये अधोरेखित शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे. तर संकटे या ठिकाणी अधोरेखित आहे. तर याचं उत्तर काय होईल? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर जे की 3 नपुसक लिंगी हे जे आहे ते होणारं असेल. कारण संकटे हे संकट या शब्दाचं अनेक वचन आहे. मूळ शब्दात ते संकट असे वापरला जातो, म्हणून हे जे आहे नपुसकलिंगी जे की नाम जे आहे ते होणारं असेल. पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? तर हा प्रश्न सर्वांसाठीच कॉम्प्लिकेटेड प्रश्न ठरला होता की नेमकं याचं उत्तर काय आहे. कारण का बरेच विद्यार्थी हे दोन आपण जर पर्याय ब्लिंक केले तर यामध्ये चौथा आणि पहिल्या पर्यायामध्ये अनेक विद्यार्थी कन्फ्यूज होते. परंतु याचं अंतिम उत्तर जे की पर्याय क्रमांक 1 जे आहे ते ठेवण्यात आलेलं होतं. कारण का मडके हे जे आहे थोडक्यामध्ये पाहिलं तर याच्यामध्ये मडके हा जो शब्द आहे तर हा एकवचनी शब्द आहे. तर याचं अनेक वचन काय होत होतं? तर याचं अनेक वचन जे की मडकी असा जे आहे होतं. त्यामुळे जे आहे याचं पर्याय नंबर जे की 1 या ठिकाणी जे उत्तर जे आहे ते होणारं होतं. म्हणून पर्याय नंबर 1च या ठिकाणी जे की याचं उत्तर जे आहे ते आहे. त्यानंतरचा प्रश्न चौथा असा आहे, मी नववासी हे आत्मचारित्र्य कोणाचं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की सिंधुताई सपकाळ यांचं जे थोडक्यामध्ये आहे. तर मी वनवासी मूळ नाव हे सुप्रसिद्ध समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला, पत्रलेखनात वडिलांच्या मंडळीत जे काय वडिलांच्या मंडळीत पुढीलपैकी कोणता जे की मायना येईल? तर यापैकी तर कोणता मायना जो की वापरला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की तीर्थरूप. तर वडिलांना किंवा वडिलांच्या वयाच्या वडीलधाऱ्या व्यक्तींना पत्र लिहिताना तीर्थरूप हा जो आहे आदर तीर्थ शब्द वापरला जातो. पर्याय नंबर 1 याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रयोग जो आहे तो ओळखायचा होता, तर कोणता असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की अकर्मक कर्तरी हा जो प्रयोग या ठिकाणी होणारा असेल. कारण का या वाक्यात कोसळणाऱ्या धारा या ठिकाणी जे आहे ते कोसळणाऱ्या धारा आहेत जे की कर्ताचं काम करतात आणि वाक्यात कर्म नाही आणि क्रियापद कर्ताच्या लिंग वचनानुसार बदलते, म्हणून हे वाक्य काय होणार असेल जे की अकर्मक कर्तरी प्रयोग. तर अकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न चौथा, अलंकारिक शब्द व त्यांच्या अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? तर यामधली अयोग्य जोडी सांगायची आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 बृहस्पती आणि दुर्धर हे जे आहे होणार असेल. बृहस्पती म्हणजे जे की बुद्धिमान माणूस होतो, तर दुर्धर जे की नव्हे. पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 8वा, सहसंबंध ओळखा. यामध्ये सहसंबंध ओळखायचा आहे. तर फुलांचा गुच्छ तर हंसांचा काय? तर हंसांचा काय? तर फुलांच्या समूहाला गुच्छ असं म्हणतात. तर हंसांच्या आवाजाला किंवा समूहाच्या संदर्भात जे की कलरव असं जे आहे ते म्हणतात. म्हणून पर्याय नंबर याचं 3 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? यापैकी कोणास म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की यशवंत दिनकर पेंढरकर यांना जे आहे ते म्हटलं जातं महाराष्ट्र कवी म्हणून. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, पुढीलपैकी उद्देश व उपमेय करणारे
असणारे वाक्य कोणते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. तो झऱ्यासारखा पोट तिकडीने म्हणून साधारण त्याच्यावर भडकले. तर या वाक्यामध्ये तो हे उपमेय आहे ज्याची तुलना झऱ्याशी केलेली आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं 4 या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे तिथून जॉईन करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आपण पीवायक्यू क्वेश्चन्स त्यासोबत एक्सपेक्टेड स्वरूपाचे मित्रांनो अतिउत्तम व चांगल्या प्रकारची तयारी त्या ठिकाणी होणारी असेल मित्रांनो. तर ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 11वा असा आहे, सूर्य झाडावर चढले बांधले या वाक्याचा काळ कोणता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 3 जे की साधा भूतकाळ या ठिकाणी होणार असेल, कारण का क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शवले आहे म्हणून तो हा साधा भूतकाळ आहे. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, पुढीलपैकी द्वंद्व समासाचं उदाहरण कोणतं आहे? द्वंद्व समास म्हटलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की आई वडील. तर आई आणि वडील या दोन्ही पदे प्रधान आहेत म्हणून हा द्वंद्व समास या ठिकाणी होणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा जो की 13वा प्रश्न, कृष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कृष्ण या शब्दाचा या ठिकाणी विचारलेलं आहे. तर यापैकी कोणतं उत्तर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जे की विचारलेलं होतं, कृष्ण या शब्दाचं विरुद्धार्थी शब्द. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय नंबर 1 होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, माझी त्याची प्रेमळ स्वभाव खूप आवडतो. तर माझी त्याची प्रेमळ स्वभाव. तर या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत? तर उद्देश भागामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं 2 3. तर माझा त्याचा प्रेमळ स्वभाव हा संपूर्ण भाग जो की उद्देशाचा विस्तार करणारा आहे. पर्याय नंबर 2 उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 15वा, दोष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर दोष. तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 रोष हा जो आहे तो होणारा असेल, जे की दिलेल्या पर्यायानुसार आपल्याला संदर्भ निवडायचा असतो. त्यामुळे पर्याय नंबर 2 उत्तर होईल. त्यानंतरचा 16वा प्रश्न, पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर निष्क्रिय शब्द कशा प्रकारे लिहिला जातो व्याकरणदृष्ट्या शुद्ध? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की या प्रकारे निष्क्रिय हा लिहितात. त्यानंतर 17वा प्रश्न, शरद ऋतूत अंगावर दुधासारखे पांढरे चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? तर उपमेय कोणतं होणार असेल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की चांदणे. तर ज्याची तुलना करावयाची आहे ते या ठिकाणी चांदणे हे जे उपमेय आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे ते काय? तर यामध्ये दूध म्हणजे की उपमान हे जे आहे त्यामुळे पर्याय नंबर 3 उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न, म्हणून नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती यामध्ये जो की सांगायचं आहे. तर यामध्ये पुस्तके या शब्दाची आपल्याला जी विभक्ती सांगायची आहे तर पर्याय नंबर 1 होईल म्हणजे प्रथमा. तर पुस्तके या शब्दाला कोणताही प्रत्यय लागलेला नाही म्हणून ती प्रथमा विभक्ती आहे. त्यानंतरचा प्रश्न 19वा, पुढील वाक्यातील कर्म ओळखा. तर या ठिकाणी कर्म ओळखायचं आहे. 19वा, रेयांच्या वर्गातील फळांवर सुंदर चित्र रेखाटले. तर यापैकी काय उत्तर होईल? तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर 4 जे की चित्र, कारण का रेखाटण्याची क्रिया चित्रावर घडत आहे म्हणून चित्र हे कर्म या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 20वा प्रश्न असा आहे पुढचा,
उद्योग केल्या वाचून यश मिळत नाही या वाक्यातील अव्यय ओळखा. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 3 जे की केल्या वाचून. वाचून हे शब्द अव्यय केल्या या शब्दाला जोडून आलेला आहे, त्यामुळे पर्याय नंबर 3 हा याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 21वा, ज्याने परिश्रम केले तोच यशस्वी झाला या वाक्यातील उपवाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 2 जे की विशेषण उपवाक्य होणार असेल. तर ज्याने परिश्रम केले हे उपवाक्य तो यशस्वी होणारा माणूस या नामाबद्दल जो की माहिती देतो, त्यामुळे पर्याय नंबर 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 22वा, सज्जन या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? सज्जन, तर सज्जनचं काय होतं? दृष्ट हे जे आहे ते होणार असेल. विरुद्ध पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. सज्जन दुर्जन, दुर्जन म्हणजे दृष्ट असा होतो याचा अर्थ. त्यानंतर प्रश्न 23वा, राजपुत्र या शब्दातील समास ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की तत्पुरुष समास होणार असेल. कारण का राजपुत्र म्हणजे काय, तर राजाचा पुत्र, जे की षष्ठी तत्पुरुष समासाचं होणार असेल, त्यामुळे पर्याय नंबर 2. त्यानंतर 24वा, तो इतका थकला की उभे राहू शकला नाही या वाक्यातील अव्यय ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की हे होणार असेल. की हे स्वरूपबोधक उभयानव्य अव्यय आहे. त्यानंतर 25वा प्रश्न, विद्यार्थ्यांकडून चूक झाली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की कर्मणे. तर हा नवीन कर्मणे किंवा कर्तकर्म संकर प्रयोगाचा उपप्रकार आहे, जिथे कर्त्याला कडून प्रत्यय जो की असतो. पर्याय नंबर 3. त्यानंतर 26वा प्रश्न, गुरु शिष्य या शब्दातील समास प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की द्वंद्व. तर गुरु आणि शिष्य हे इतरत्र द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, म्हणून पर्याय नंबर 1 ह्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 27वा प्रश्न, ती बोलताना हसत होती या वाक्यातील कृदंत ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की बोलताना. तर बोलताना आणि हसत ही दोन्हीही धातू साधिते आहेत, मुख्य क्रिया होतीने पूर्ण होते. त्यानंतर 28वा प्रश्न, निशब्द या शब्दाचा योग्य विधी संधी विग्रह कोणता? निशब्द या शब्दाचा. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 अधिक शब्द हा होणारा असेल. तर हा जो आहे संधीचा जो की प्रकार आहे. त्यानंतरचा 29वा प्रश्न आपला, जसा राजा तशी प्रजा या वाक्यातील अलंकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 1 जे की उपमा अलंकार हा होणारा असेल. कारण का यात राजा आणि प्रजा यांच्या स्थितीची तुलना केलेली आहे, त्यामुळे पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 29 क्वेश्चन होते, जे की मराठी व्याकरणाचे, ज्यामध्ये मित्रांनो आपण PYQ प्लस मित्रांनो एक्सपेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे क्वेश्चन्स आपण कव्हर केले आहेत. आणि तुम्हाला तुमच्या येणाऱ्या TET एक्झाममध्ये देखील अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार असतात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचीच परिपूर्ण तयारी करणं मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपली संपूर्ण काही टेस्ट सिरीजची बॅच हवी असेल त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी आपली बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटण्याच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.